नितेश राणे बोलला होता, मला वाचवायला माझा बाप सागर बांगल्यावर बसला आहे. ते खरंच आहे. नितेश राणेंनी एका अधिकाऱ्यावर बांगडा फेकून मारला. नितेश राणे विरोधात ठोस व्हिडिओ पुरावा असतानाही नितेश राणेंची निर्दोष मुक्तता होते. विचार करा, सरकारी अधिकाऱ्यांचे हे हाल असतील तर सर्वसामान्य लोकांचं काय? आपल्याला तर काडी मारून फुकून देतील हे राजकारणी. अगदी काहीच मिनिटांपूर्वी माझ्या पाहण्यामध्ये महाराष्ट्राच्या एका मंत्र्याची एक बातमी आली. बातमी पाहिल्यानंतर कुठेही मन सुन्न झालं नाही, कुठेही वाईट वाटलं नाही, हसू मात्र नक्की आलं. खरं तर हसू आलं न्याय व्यवस्थेवर, हसू आलं गृह मंत्रालयावर, प्रशासनावर हसू आलं. सागर बंगल्यातल्या त्या बॉसवर मला हसू आलं. हे लहानपणातल्या चित्रपटांमध्ये आपण पाहिलं होतं. आता जाऊन कुठे त्याचा अर्थ कळाला, पण अर्थ कळाल्यानंतर सुद्धा तीच गोष्ट आम्हाला दिसते. त्याही वेळेस हिरो जेलमध्ये जायचा आणि गुंडे मवाली बाहेर फिरायचे. आजही तेच आहे, काहीही फरक झालेला नाही. हे सगळं आज सांगण्यामागचं कारण सांगतो. काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी म्हणा, या नितेश राणेने सुप्रसिद्ध नाव, आता सुप्रसिद्ध म्हणायचं की कुप्रसिद्ध म्हणायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न. तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा सांगावं कमेंटमध्ये, जे काही असेल ते. हे जे व्यक्तिमत्व आहे ना, नव हिंदुत्ववादी, यांच्या मनामध्ये आत्ता कुठे हिंदुत्व भरायला लागलेलं आहे. अगोदर यांचे विचार काय होते? अगदी संभाजी भिडेंबद्दलचे विचार असतील, बाबासाहेब पुरंदरेंबद्दलचे विचार असतील, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलचे विचार असतील, आणि आत्ताचे विचार फडणवीसांबद्दलचे काय, जाऊ दे त्या सगळ्या वादात आपण नको जाऊयात. तो विषय बाजूला ठेवूयात, मूळ विषयावर येऊयात. या नितेश राणेंनी एका सरकारी अधिकाऱ्यावर मासळी फेकून मारली. मासळी म्हणण्यापेक्षा बांगडा फेकून मारला. आता हा बांगडा ज्यावेळेस फेकून मारला, म्हणजे विचार करा सरकारी अधिकाऱ्यांची काय परिस्थिती असेल हो. म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांचे जर हे हाल असतील तर सर्वसामान्यांचे, तुमच्या आमच्या सारख्यांचं काय? आपल्याला तशी काडी मारून फुकून खातील हे लोक, आणि आपल्यासाठी तर कोणीच धावणार नाही. हे सरकारी अधिकारी यांची ही अवस्था, तुमचं आमचं काय? फुकून खातील. जाऊ द्या. ह्या नितेश राणेला ज्यावेळेस त्याने तो बांगडा फेकून मारला, त्याच्या विरोधात ज्यावेळेस तक्रार झाली, त्याच्यावरती केस कोर्टामध्ये गेली. आज कोर्टामध्ये हा बाइज्जत आणि याच्यासोबतचे 18, 19, 20 जे कोणी जण असतील सगळेच्या सगळे बाइज्जत सुटले. बरं, ह्या सगळ्या सुटण्याला कारण काय माहितीये का? तशा प्रकारचे बांगडा फेकून मारतानाचे कुठलेही एव्हिडन्स आमच्या समोर आलेले नाहीत, किंवा त्या अधिकाऱ्याने दिलेला जबाब म्हणता येईल, जबाब म्हणण्यापेक्षा जबाब म्हणता येईल. हा जबाब असा होता की माझ्या कार्यालयामध्ये त्या क्षणी फार गर्दी होती, त्या गर्दीतून कुठून तो बांगडा पळत आला आम्हाला काही कळलं नाही. माझ्या अंगावर तो कसा पडला आम्हाला काही दिसलं नाही. प्रकाशाची कमतरता असेल, बांगडा फारच वेगात आला असेल, काहीच कळालं नाही. अधिकाऱ्याने सांगितलं गर्दीतून नेमका कुणी तो बांगडा फेकून मारला हे देखील आम्हाला दिसलं नाही. मला ह्याची तुलना त्या हिंदी चित्रपटांशी पुन्हा करावीशी वाटते. गाववाल्यांच्या सगळ्यांच्या समोर मर्डर होतो. एक टकलासा तो एक गुंडा असायचा बघा, काळा कुळा करकरीत, तो अशी तलवार घेऊन येणार, गावासमोर हात पाय सगळं कापून त्याला मारून टाकणार. एखाद्या अशा माणसाला मारणार ज्याने जबाब दिलेला आहे, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार केलेली आहे, किंवा गुंड्यांच्या विरोधात गाववाल्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा व्यक्तीला मारून टाकायचं. मग दुसऱ्या दिवशी गावात एखादा सरफिरा येतो, तो सांगतो गाव वालो तुम कितने म्हणजे कमजोर हो, बुजदिल हो, चलो बाहेर आओ निकलो. त्याला कोणीही साथ देत नाही. ज्यावेळेस तो सगळ्यांना सांगतो चला जबाब देण्यासाठी, कोणीही म्हणतं आम्ही तर काहीच पाहिलं नाही. पोलीस जेव्हा येऊन विचारतात तुम्ही काही पाहिलं का? आम्ही काहीच पाहिलं नाही, आम्हाला काहीच दिसलं नाही, मी तर ह्या गावातच नव्हतो. हे सगळं म्हणजे हे सांगण्यामागचं तुम्हाला तात्पर्य सांगतो. अगदी तसाच प्रकार काल, म्हणजे आज ज्यावेळेस हा निकाल दिला त्यावेळेस त्याची जी निरीक्षण मी पाहिली त्याच्यात मला हे दिसून आलं. बरं, जग जाहीर याचे व्हिडिओ आहेत, सगळ्यांनी याचे व्हिडिओ पाहिले. तशा प्रकारे मासळी फेकली, ठीक आहे, त्याला काय मासळी फेकल्यामुळे काय मोठी शिक्षा होणार होती? काही होणार नव्हतं. पण शेवटी बाइज्जत बरी असणं आणि एखादी 2000 रुपयांचा दंड, बाबा 1000 रुपयांचा दंड, 5 रुपयाचा दंड, काहीतरी तर दंड ठोठवायला हवा होता, पण तसं झालं नाही. तुम्ही पहा हा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला पुरावे पाहिजेत ते सारेच्या सारे आहेत. फक्त मला सांगा का मला मगाशी त्या प्रशासनावर हसू आलं असेल, न्याय व्यवस्थेवर हसू आलं असेल? हे इतके ज्यावेळेस इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स असतात हे 100% वापरले जातात. म्हणजे 100% याचा वापर या गुन्हेगारांच्या विरोधात होतोच होतो. त्याला पुन्हा तुम्हाला पडताळून एकदा पाहायचं असतं, पण त्याच्यानंतर त्याचा जे इम्पॅक्ट असतो तो सगळ्यात जास्त असतो. म्हणजे जर तुम्ही तुलना कराल, एखाद्या व्यक्तीचा जबाब असेल, कारण व्यक्ती हा बदलू शकतात पण हे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आहे ते बदलत नाहीत.
हे थेट तुम्हाला माहिती देत असतात, किंवा एखादा पुरावा सापडणं, एखादी चिठ्ठी सापडणं, या सगळ्यांपेक्षा हा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स जिथे थेट पुरावा मिळत असतो हे थेट वापरलं तरी सुद्धा बाइज्जत बरी. मग मला सांगा, सागर बंगल्याचा बॉस किती स्ट्रॉंग असेल तर एका कार्यक्रमामध्ये, मला वाटतं हा कार्यक्रम कुठला मला माहित नाही, पण बायकोला सुद्धा फोन लावू शकणार नाहीत अशा ठिकाणी बदली करून टाकू. पोलिसांनी मस्तीच करायची नाही किंवा मस्तीच करून दाखवा, ही जर स्टेटमेंट असतील तर ह्या अशा मंत्र्याला कोण चाप लावणार? न्याय व्यवस्था म्हणते आम्हाला काही एव्हिडन्स मिळाले नाही, आम्हाला काही दिसलं नाही. अधिकारी म्हणतात मी तर पाहिलंच नाही, बांगडा करून पळत आला. जर हा पहा, गृहमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, तुम्हाला अगर त्या पोस्टिंगवर अगर मजा येत नसेल ना तर अशी सगळी मस्ती करा, मग तुम्हाला अशा जिल्ह्यामध्ये घेऊन जाऊ ना ते बायकोला फोन पण लागणार नाही. नंतर आणखी एक व्हिडिओ दाखवतो, यामध्ये पंढरपुरातला मला वाटतं हा व्हिडिओ. अरे आपलं कोण काही उपरू शकत नाही, आपलं कोण काही वाकडं करू शकत नाही, आपला बॉस सागर बंगल्यावर बसलेला आहे. पोलिसांच्या समोर देतो, चिंता करू नका, माझं काही वाकडं करू शकणार नाही. आपला बॉस बसलाय सागर बंगल्यावर, काही होत नाही आम्हाला. आणखी एक व्हिडिओ पहा, हा शेवटचा व्हिडिओ दाखवतो. असे अनेक व्हिडिओ माझ्याकडे आहेत ज्यामध्ये प्रशासकीय अधिकारी, सरकारी कर्मचारी, पोलीस प्रशासनातले अधिकारी सुद्धा, फक्त साधे कॉन्स्टेबल नाही बरं का, अधिकारी सुद्धा हा महाड पोलीस स्टेशन मध्ये बसून हा कशा प्रकारे अधिकाऱ्यांना अरे तुरेच्या भाषेमध्ये बोलत आहे बघा हा नितेश राणे. पण ह्या कोणालाही काय त्रास झाला याच्यानंतर, हे लोकांना कोणातरी डोळे वाटारून दाखवले, चुकीचे केसेस टाकले, तर मग मी आणि तुम्ही मग कसं चालणार? तुम्ही सांगा ना काळजी, आणि तुमच्याबद्दल तर फार तक्रारी आहे. मॅक्सिमम रेट्स मी केलेले आहे. तुम्ही असं ऐकले, बोलायला मलाही सोपं, त्यालाही बोलता येईल. ही अगरची आता अवस्था आहे, लोकांनी अर्धा तास जे मला ब्रीफिंग केलं ना, आम्ही काय गप्पा बसताना नाहीये. येते अधिवेशन, उद्या जातो फडणवीस साहेबांकडे जाऊन बसतो, सगळी माहिती देणार. मी काय गप्पा बसताना पैकी आहे का मी? आणि माझ्या पाठ फिरल्यावर हेलिकॉप्टर काही चुकीचं झालं ना, उद्या येऊन धिंगाणा घालीन परत, मी तुम्हाला सांगतोय. कळलं का तुला? पण मस्ती नको मला इकडे, काळजी तक्रारी नको इकडून मला या लोकांकडून. आता सुट्टा येत आणि बिंदात रुबाब मध्ये फिरतोय असतात. मी तुम्हाला सांगतो रुबाब काळजी तुटला नाही, ही नाटकं व्हायला झाली नाही, आम्ही गप्प बसणार नाही. सगळ्याच्या बाहेर मला उद्या अटक पाहिजे, आणि नाही झाले तर मग बघा 27 जूनला अधिवेशनात टीव्ही चालू करून ठेवा आणि बघा कसा धिंगाणा होतो तिकडे टीव्हीवर तुमच्या लोकांच्या नावाने. आम्ही काय गप्प बसणार? परत तुम्ही काढेल, आणि तुम्हाला सांगतोय काय, तुम्ही माने, तुम्ही व्यवस्थित पद्धतीने हा विषय हाताळला नाही ना, आणि मला परत यायला लागला ना, उगाच मला कंटाळा केला ना तुम्ही इथे येऊन धिंगाणा घालणार, मग मी गप्प नाही बसणार. सगळ्यांची नावं सकट आता यावेळी अधिवेशनात घेतो, थांबा. तुम्हाला एकदाच कळून दे, एक माने आणि काळे गेला ना मग परत कोण हिंमत करणार नाही इथे मस्ती यानंतर करून दाखवा, आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये बघा कोणाकोणाची नावं घेतो फ्लोर मध्ये आणि कसे कामाला लावतो. माझ्याकडे तरी मला सोपवा. मग तुम्ही मला सांगा, या असल्या मुजोर मंत्र्याच्या विरोधात कोण आवाज उठवेल, कोण सरकारी कर्मचारी बोलेल? कारण ह्यांचा बॉस सागर बंगल्यावर बसलेला आहे, गृहमंत्री आहे. मग ह्यांना कोण आळा घालणार? सर्वसामान्य जनता म्हणून तुम्हा आम्हाला तर किंमतच नाहीये. कधीतरी आजमावून पहा स्वतःला. कधीतरी जेव्हा काही तुम्ही एखाद्या छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये पोलीस स्टेशनमध्ये जाल तेव्हा तुम्हाला किंमत कळेल. कोणी कुत्र विचारत नाही आपल्याला. ज्याची बाजू वरचढ त्याच्याच बाजूने प्रशासन बसलेलं असतं. तुम्हाला तुमच्या विरोधात गोष्टी घडून सुद्धा, तुमचं नुकसान होऊन सुद्धा, साधा एखादा अपघात घडला असेल रस्त्यावर तरी सुद्धा पहा, तुम्हाला तुमच्या घरातली व्यक्ती त्यात गेलेली असेल, अपघातग्रस्त तरी सुद्धा समोरची व्यक्ती जर मोठी असेल, राजकीय तिला वरदहस्त असेल तर तुम्हाला कुत्र सुद्धा विचारणार नाही. पोलीस प्रशासन तुमचं सगळी केसेस दाबून टाकतील. ही परिस्थिती झालेली आहे आपली सध्याची, कारण बॉस सागर बंगल्यावर बसलेला आहे. असो, तुर्तास मी तुम्हा सर्वांची रजा घेतो. या असल्या प्रवृत्तींना किती सहन करायचं नाही करायचा हा अधिकार तर तुमचा आहे. तुम्ही ठरवायचं तर आपल्याला किती अजून पुढे घेऊन जायचं या सगळ्यात.